नमस्कार, तुळसा फॅशन बुटीकमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला पण जर गळ्याची डिझाईन केल्यानंतर किंवा गळ्याची ब्लाऊजला ड्रेसला कॅनव्हास लावल्यानंतर हात शिलाई करायचा कंटाळा येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पहिल्यांदा तुमच्या अस्तरला कॅनव्हास चिटकवून घ्या. तुमचा जो गळा असेल त्याप्रमाणे त्याचा शेप काढून घ्या आणि नंतर तो गळा तुमच्या अस्तरला म्हणजे तुम्ही जो अस्तर लावणार आहे ड्रेसला किंवा ब्लाऊजला त्याला व्यवस्थित तो कॅनव्हास एक पाव इंचाच्या शिलाईच्या अंतरावरून आपण जसा गळा तयार करतो त्याच पद्धतीने ते कॅनव्हास लावलेली गळापट्टी आपल्याला अस्तरला लावून घ्यायची आहे. जसं आपण शिलाईला मार्जिन ठेवतो त्याचप्रमाणे शिलाई मार्जिन ठेवून तुम्हाला तो गळा तयार करून घ्यायचा आहे. शिवताना तुम्ही हळू शिवा आणि त्यानंतर आपल्याला त्याच कॅनव्हासला साईडने जिथं आपण हात शिलाई करतो त्या ठिकाणी तुम्हाला तिथे व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही हळूहळू कापड फिरवत टीप मारून घ्या. त्यानंतर गळा तयार झाल्यानंतर तो तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे याला आता हात शिलाई नाही केली तरी चालेल. आपला ड्रेसचा कुर्तीचा जो कपडा आहे तो त्यावरती ठेवून द्या आणि अस्तर आणि कुर्तीचा कपडा उलट्या बाजूला व्यवस्थित वरच्या साईडला ठेवून घ्या आणि नंतर त्याला पिनने पिनअप करून घ्या ज्यामुळे ते कापड हलणार नाही. आणि आता सेम याआधी जशी तुम्ही स्टिच केली पाव इंच मार्जिन ठेवून सेम त्याच पद्धतीने आता त्या गळ्याला तुम्ही एक टीप मारून घ्या. अशा पद्धतीने टीप मारून घेतल्यानंतर तुमच्या गळ्याला व्यवस्थित फिनिशिंग येते. आता हे तुम्ही व्यवस्थित एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घेऊन त्याला आतमध्ये छोटे छोटे कट लावून घ्या. यामुळे तुम्हाला गळा सरळ करायला मदत होते आणि मध्ये मध्ये चून पडत नाहीत. यानंतर तुम्ही ते सरळ करून घ्या. आता सरळ केल्यानंतर अस्तरच्या बाजूला ज्या साईडला आपण कॅनव्हास जोडला आहे त्या साईडला आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हळूहळू तुम्ही दाब टीप मारून घ्या. हळूहळू मारा म्हणजे मध्ये मध्ये चून पडणार नाही किंवा दुसरा कपडा त्याच्या आतमध्ये कुठे येणार नाही. दाब टीप मारताना हळूहळू मारा. आता दाब टीप कंप्लीट झाल्यानंतर त्यावर थोडीशी आपल्याला प्रेस फिरवून घ्यायची आहे. आधी कापड सरळ करून घ्या आणि नंतर त्याच्यावरती प्रेस फिरवा. पाठीमागच्या साईडला पुढच्या साईडला व्यवस्थित प्रेस फिरवून घ्या. यामुळे फिनिशिंग खूप छान येते आणि मध्ये ज्या चून असतात त्याही निघून जातात. अशा प्रकारे तुम्ही त्याला चून पडू नयेत म्हणून तुम्ही प्रेस फिरवून घ्या. आता तुम्ही आपला गळा पाहू शकता, अगदी व्यवस्थित दिसत आहे. पाठीमागच्या बाजूने समोरील बाजूने तुम्ही त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्या. आता आपला गळा रेडी आहे. अशाच पद्धतीने तुम्ही मागचा पुढचा गळा तयार करून घेऊ शकता. आता याला हात शिलाई करायची गरज नाही. अशाच टिप्ससाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.